श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज मी तुम्हाला दीप अमावस्येचं महत्त्व सांगणार आहे. आज आषाढ कृष्ण 30 म्हणजे दीप अमावस्या दिवस. या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे समया, तुमच्या दिवे समया, आरती जे काय असेल ते सर्व धुवून त्यांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून, त्यांना स्वच्छ पुसून, त्यांची चांगल्या चौरंगावर वस्त्र हातरून त्याची षडोपचारे पूजा करावी. त्यांना लाह्यांचा आणि फुटाण्यांचा नैवेद्य दाखवावा. ही दीप अमावस्या का करतात ह्याचं महत्त्व ऐका. दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू सासदिरांनी निंदा केली. घरातून तिला हाकलून दिलं. हिचा रोजच नेम असे. रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्यांच्या अवसेचे दिवशी त्यांना चांगला गोड नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढं या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करत आहेत. कोणाचे घरी जेवावयास काय कमी होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्याच्या मागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हितभागी कोण नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांचा मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो दिवा सांगू लागला. बाबांनो, काय सांगू, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिने एके दिवशी घरातील सर्व पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ आला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदराने विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला हाकलून लावलं. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणत तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेना पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा दीपक पावला, तिच्यावरचा आळ टळला. तसा आमचा टळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ.